तर हे गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज आता सध्या तर मी आंघोळ केली नाही गाईज. गाईज दुपारचे 11 वाजलेले आहेत. तर गाईज बघू शकता इथे मी पाणी काढलेलं आहे आता आंघोळीसाठी. तर गाईज आता मी फेपशी खात आहे दद्दूची. काय झालं हसायला? तर गाईज दुपारचे 2 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता गाईज किती ऊन पडलेलं आहे. आणि हे दोघं पण गाईज आता फेपशा खात आहेत. तर गाईज तुम्हाला भेटतो आता मी 4 किंवा 5 वाजता, कारण आपल्याला गाईज आता काम करायचं आहे थोडं. हे गाईज मी शेतामध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता गाईज इथं आपलं हिरवं हिरवं गवत आहे गाईज, आणि इथं पेंढ्या आहेत गाईज. आणि गाईज मी आता वैरण आणण्यासाठी आलेलो आहे गाईज. ओके. आणि गाईज एक खुशखबर आहे, मी एक शॉर्ट टाकला होता गाईज एका घंट्यापूर्वी. ते आता गाईज 1K गेलेला आहे, म्हणजे आपला डॅशबोर्ड डायरेक्ट 6000 गेला गाईज. आणि एक सबस्क्रायबर आपल्याला वाढला आहे गाईज. तर 32 सबस्क्रायबर झाले गाईज आपले. ओके. आणि आज 3 वाढले गाईज सबस्क्रायबर, म्हणजे आज 3 होते, 29 होते गाईज काल सबस्क्रायबर. तर आज 3 वाढलेले आहेत गाईज. आणि गाईज ही चांगली गोष्ट आहे, कारण की मी छोटा क्रिएटर असून मीच गाईज एवढ्या चांगले करू शकतो नाही का. तरी आज एका घंट्यापूर्वी मी शॉर्ट टाकला होता, तर एक डायरेक्ट 1000 गेला. आणि गाईज अजून वाढतच चालला आहे नाही का. तर गाईज आता बघू शकता इथे मी आता हे करण्यासाठी आलेलो आहे, वैरण घेण्यासाठी. तर गाईज एवढ्या पेंड्या आता त्या खोडाला लावायच्यात गाईज. गावठी भाषेमध्ये गाईज खोड म्हणतात त्याला. तर गाईज आता मी पहिल्यांदा कापतो गाईज आपली वैरण, नंतर गाईज तुम्हाला भेटतो गाईज. अंधार पडते आमच्या अरे अंधार पडते मला तिथं लावलं. तर गाईज मी घरी आलेलो आहे गाईज. आणि गाईज आपल्या इथं मोठी बसलेली आहे गाईज, आणि तिकडे दादा आहे इथं. तर गाईज आता काय करते जेवायला? काय करू? खिचडी का? खिचडी भजी. खिचडी भाजी. खिचडी भजी, पापड्या तळते, खिचडी भजी, मिरच्या तळते. छान छान स्वयंपाक करून गरम गरम खायचं. खिचडी कर. सगळं गोळा करून. अहो खिचडी कर आणि भजी काय करू? खिचडी कर. चल बरोबर पाणी पाचव खिचडी. आज काय केलं? दळून आणले गव्हाचं, ज्वारीचं. तिला काय ती लागली ती तिथं झाड पडायला ते. तर गाईज तुम्हाला एक दाखवायचं होतं की एका बघू शकता आमच्या दादांनी असं एका म्हणजे प्लास्टिकच्या बॉटलला गाईज असं कवर केलेलं आहे पोत्यानं, कारण की गाईज आता थंड पाणी लागतं. थंड पाणी गाईज उन्हाळ्याचं चांगलं आहे. तर याच्यामुळे गाईज दादांनी आपले थंड पाणी करण्यासाठी पोतं लावले गाईज. तर तुम्ही बी कमेंट करून सांगा गाईज की तुम्ही असं तुमचे आजोबा लावतात का गाईज. ओके. तर गाईज खाताचं ट्रॅक्टर गेलेलं आहे गाईज. आता ते दुसऱ्यांच्या गाईज शेतामध्ये जाऊन पडतंय, आणि गाईज एक चांगले फसल उगीते गाईज. ओके. ते खाईल का पण? तिला काढ की. टोपला आहे ना बाई, तुम्ही ठेवायची पद्धतशीर ठेवल्याच खाते. आंबल खात नाही. हा हो, थोडे ठेवा जरा. घाम यायला पुष्कळ माझ्या जीवाला. खायला जीव आला हो. स्वयंपाक बनिता बाळाची ही पण म्हणजे चहा डिप्रेशन पिन काढल्या बस. भया का असा करतोस रे? मग बाहेरून किती भारी वारायला आहे. आणि काय खाणार आहेस भया तू? आज मनाला काय तू रागात बोलतोस? माहिती नाही कसलं लागायला. काय खाणार? बसू का वाऱ्याला? खाणार म्हणजे काय? वाऱ्याला बसू का मी? मी बी आहे की धरा पेल नाही एवढं व्हायचं एकाच वाशाला नको. तुम्ही नका फेकून देऊ. अरे टाकून देऊ नको. त्याला काय झालं? तर गाईज हे खूप चांगलं लागत नाही. देते ना तुमचं प्या. टाकून देऊ नको की. तुमचं प्या. टाकून देतो. तर गाईज भांबडी चालली इथून. काय आणलीस ती? मॅगी. सगळा पिऊन टाकला मी. सांग टाकला हा ये पिला मी. भाई असं लबड बोललं तर सक्सेस होत नाही. सक्सेस ते म्हणाले ते टाकून पिऊन आहे. हा मग दादाला देऊ नये का रे? दादानं दादाच्या पोटामध्ये तेवढं जाऊ नये. हाय की येडं जाऊन तसं का वाट्या टाकून देतो आम्ही घासले टोपलं.
हे का बघा की का इथं पाणी गोळा केले आणि टोपले किती भारी घासाले निर्मळ भांडे. तर गाईज मी भात आणि वरण खात आहे आणि गाईज खूप मला भूक लागली होती याच्यामुळे मी गाईज आम्हाला आईने करून दिलेलं आहे. आता गाईज आई फोडणी देत आहे तर मी जरा थांबतो गाईज, मग नंतर तिकडून वरण खातो गाईज. तर गाईज आम्ही जेवत आहोत, तुम्ही बघू शकता गाईज. दादा द्या प्लेट द्या, द्या त्याच्यात वरण टाका. खाय जरा भाजी टोपलं खाऊ नको पप्पा राहू द्या. कळतंय पप्पा येणार नाही त्याच 9 वाजले तर आलं तर ये. म्हणजे तोंडावर लावणं कसं सुदर्शन मला जीव दिले नाही मला त्या अच्छा. पाया पडते. मी ते तोंडाला लावणं गेलो बरं आहे. बॅटरी बंद करते. बंद कर बाई. तर गाईस तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही पण अशी गाईज कुछ करून खातात का भाकरी. गाईस ही डाळ आहे मुगाची. आणि गाईज आता मी जेवतो आणि हे ब्लॉग मी एंड करतो गाईज. वरण हा बट काय झालं तुझं वरण हा बट भात भाकरी कांदा ते काय सांगू मग काय बोलते काय तर बोलायला तर निघाला बिझनेस करा. हो शांत बस. तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. आणि गाईज आज मी खूप काही केलं ओके, तुम्ही पाहिलं असेल. तर गाईज मी माझं इंस्टाग्राम पण डिसेबल झालं तर उद्याचा ब्लॉग मी टाकेन गाईज ओके. तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.